केला जाईल। मी विनंती करतो स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रकाशजी चौधरी यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हाताने इथून गोपीनाथ सप्राय साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा। मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मात्र गोपीनाथ सप्रा या दादाचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय। दादा आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत। आणि त्यानंतर सन्मान केला जाईल धनाजी भगत या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल। महानगरपालिकेचे कर्मचारी आणि त्यांची देखील आज मोलाची उपस्थिती या स्पर्धेसाठी राहिली। दादा आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत। खऱ्या अर्थानं आपण पाहतो आयोजकांवरती असणार अफाट प्रेम आज खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते। आणि गेल्या कालच्या रात्रीमध्ये देखील आपण मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग या स्पर्धेमध्ये पाहिला होता आणि आज देखील पाहुण्यांच्या लठाणं गर्दी मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय। सन्मान केला जातोय धनाजी भगत या साहेबांचा यथोचित मान सन्मान। महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांची उपस्थिती राहिली, त्यांचा यथोचित मान सन्मान, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मात्र मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय। साहेब आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत। आणि त्यानंतर सन्मान केला जाईल गाडेश्वर गावातील एक डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संदीप ठाकूर यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल। मी सन्मान करण्यासाठी विनंती करतो ध्रुवा चौधरी यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हाताने इथून संदीप ठाकूर या साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आज दुसरी रात्र या स्पर्धेची फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप आयोजित फ्रेंडशिप चषक स्वर्गीय राजेंद्र गुटे बेल्या यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय। संदीप ठाकूर या साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय। साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत। जाऊया कॉम्बॉक्स मध्ये सामना तितकाच महत्वाचा त्यानंतर सन्मान केला जाईल। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बाळू भस्मा या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल। बाळू भस्मा साहेबांना विनंती असेल की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। आपण सन्मानाकडे जरूर जाऊया। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धामणी गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते खऱ्या अर्थानं गोमा खंडवी साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल। स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांना विनंती असेल की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला यथोचित मान सन्मान केला जाईल। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धामणी गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि त्याच्या माध्यमातून धामणी गावाला नेहमीच अनेक खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर दमदार कार्य त्यांच्या माध्यमातून धामणी गावासाठी राहिलं जातं, त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय। स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्व महेंद्र चौधरी यांच्या पवित्र शुभ हाताने मात्र गोमा खंडवी साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय। मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मात्र मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय। त्यानंतर सन्मान केला जाईल इंद्रजित बसमा साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आत्माराम शेठ बसमा यांचे सुपुत्र इंद्रजित बसमा या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल। मी विनंती करतो दादांना की आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा। स्पर्धेचे खऱ्या अर्थानं सर्व मुख्य आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून स्पर्धा भरवण्यात आली गेली खऱ्या अर्थानं कृष्णा बाग यांना मी विनंती करतो की आपला पवित्र शुभ हाताने आपण इंद्रजित बसमा साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान करायचा। मुख्य व्यासपीठावरती मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग आपण पाहतोय, आयोजकांवरती असणारा अफाट प्रेम आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एक मोठा सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती। अगदी आपण पाहतोय कमी वयामध्ये शैक्षणिक क्षेत्रामधील मोठं नाव धामणी गावामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इंद्रजित बसमा साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय। आपल्या दादा पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत। सामना महत्वाचा आहे मैदानाच्या आतमध्ये। एका साईडला आपण पाहतोय धामणी संघ त्याच्या प्रतिस्पर्धी फाईट करतोय गाडेश्वर संघ। दोन संघांमध्ये हे पाटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय। गाडेश्वर संघाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रल्हादजी निरगुडा जे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून देखील यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात। त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत। किरण डुमणेकडनं देखील खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गाडेश्वर गावातील खेळाडूंना एक सुवर्ण संधी चौकार षटकार हॅट्रिक टोकली तर तब्बल 1000 रुपयाचं डोनेशन मात्र त्यांच्या माध्यमातून पारितोषिक देण्यात येईल। संघाची टोटल धावसंख्या धावपलकेवरती 23 वरती पोहोचलाय, ज्यामध्ये पहिलं षटक संपलं गेला। प्रवीणचं षटक मध्ये आपण पाहतो शुभम चौधरीची लाजवाब बॅटिंग राहिली होती। आक्रमण पहिल्या षटकावरती आपण पाहिलं होतं। P1चं षटक होता प्रवीण खंडवीचं तो षटक आणि त्यावरती आक्रमक आपण पाहिलं होतं शुभम चौधरीचे आक्रमक केले आपण पाहिलं होती। 23 बनल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये। शुभम खेळतोय 4 चेंडू 22 वरती। षटक मग ते आपण पाहायला गेलो तर पहिलं षटक इथून संपलं गेलाय।
6 मध्ये 22 बनवल्यात, ज्यामध्ये आपण पाहतोय शुभम चौधरीची जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतोय आणि सोबतीला प्रेमला पाहतोय. ही जोड साखली मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल, चांगली फटकेबाजी देखील आपण पाहिली या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकीचा कॉल जिंकला होता. प्रथमतः शतरक्षक त्यानं स्वीकारलं होता आणि त्यामध्ये शतरक्षण करत असताना मात्र पहिल्या डावामध्ये चांगली फटकेबाजी राहिली गेल्या शुभम चौधरी फलंदाजाच्या माध्यमातून. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव, याच मैदानावरती सातत्यानं प्रॅक्टिस करत असतात आणि त्या अनुषंगानं मात्र बॅटिंग देखील तितकंच दमदार इथून पाहायला मिळाली होती शुभम चौधरी या फलंदाजाची. नवीन गोलंदाज मार्कवरती ऍक्शन मध्ये संघाचा कॅप्टन नरेश जुगरेला आपण पाहतोय, समोर प्रेमला पाहतोय. प्रेम आणि नरेश असं पॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील पंचांच्या उजवीकडनं प्रेमने आक्रमण केला, ऑनसाइडला केला, शतरक्षक तैनात द्या, एक सिंगल मिळेल, स्ट्राईक रोटेट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धाबसंख्या धावफलकेवरती 24 त्या आकड्यावरती संघ पोहोचला जातो, ज्यामध्ये शुभम अगदी आपण पाहायला गेलो 6 चेंडू पेस केले, 22 वरती खेळतोय. सांघिक टोटल धाबसंख्या 24 वरती पोहोचल्या. प्रेमने एका धावेने आपला अकाउंट ओपन केला. इथपर्यंत धाबा बनल्या जातील. पहिली मॅच देखील आपण पाहिली होती वाजापूर, त्याच्या विरोधामध्ये गुरु 11 चापेवाडी संघ 60 धाबा बनल्या गेल्या होत्या. मात्र या मॅच मध्ये कितपर्यंत धाबा बनल्या जातील यावरती प्रेक्षकांच्या नजरा लागल्या गेल्यात. फुटबॉलचा वापर केला होता, समोर सरसावता फटका केले होत्या. डॉट चेंडूची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये शुभमला शांत केलं जाते गोलंदाज नरेशच्या माध्यमातून. पहिलं षटक महागडं होतं आणि त्याचनंतर या षटकावरती कमबॅक करणं हे महत्वाचं. मी तर म्हणेन कमते कमी ते धाब्यावरती रोखावा लागेल गाडेश्वर संघाला, तर त्या धाब्या बनल्या जातील. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना धामणी संघाच्या माध्यमातून बॅटिंग लाईन त्यांची भरपूर चांगली, ऑलंदर समोर खेळलेत, लॉंग ऑन मध्ये शतरक्षक ठाऊन द कॅच, बडी मछली जाल म्या, ज्याच्यासाठी प्लॅनिंग केलं गेलं होतं, जाळ रचलं होतं, तो फलंदाज जाळ्यामध्ये अडकलाय. पहिला धक्का गाडेश्वर टीमला, शुभम चौधरी बॅक टू द डगआउट. सोमजी जे पहिला धक्का लागला जातो जिथे बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीमला महत्वाची विकेट, ते पहिल्या मध्ये आपण पाहायला गेलो तर शुभम चौधरीला बाद केला. दुसऱ्या षटकामध्ये ही महत्वाची विकेट मिळवली गोलंदाज नरेशनं. 3 चेंडू फेकलेत, 1 विकेट 1 धाव खर्च केल्या. अजून या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल आणि 3 चेंडूमध्ये कितपर्यंत धाबा बनल्या जातील याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या गेल्यात. आज मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग, प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी जोडला जातोय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतो डावकुऱ्याचा विस्फोटक फलंदाज. कमी वयामध्ये या फलंदाजानं क्रिकेटच्या कृती क्षेत्रामध्ये आपलं नाव मोठं केलंय. तो प्रदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू खेळण्यासाठी समोर तयार आहे. नरेशच्या विरोधामध्ये त्याला फाईट करायच्या. षटकातील चौथा चेंडू समोर प्रदीप, अक्कू टप्पाचा बॉल होता, गुडलेस पॉइंट वरती चेंडू आदळला जातो. एस्टॅनच्या मागे विकेट किपरला चकवा दिला जातो. बॅकअप चांगलं राहिलं जातं, लेग बॅनच्या स्वरूपात सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं संघाची पुढे वाढती धावसंख्या धावफलकेवरती पुढे सरसावली जाईल. 25 या आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 25 वरती संघ पोहोचला गेलाय. षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. 25 तर बनल्या गेल्यात, तर अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 2 चेंडूमध्ये कितपर्यंत धावा खर्च केल्या जातील. फार चांगलं कमबॅक या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. या षटकामध्ये नरेशच्या माध्यमातून 2 चेंडूचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. प्रेमसाठी या वेळचे चेंडू समोर खेळले जातात. मिडॉनच्या बंतूना फटका सजवलाय. लॉंगॉनचा शतरक्षक तैनात आहे, सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे सरसावली जातो. 26 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. त्या षटकामध्ये अगदी आपण पाहायला गेलो तर भरपूर चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, महत्वाची विकेट जिथे शुभम बाद झाला होता. दुसऱ्या चेंडूवर, चौथ्या चेंडूवरती एक सिंगल आली होती. 5व्या चेंडूवरती देखील एक सिंगल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली जाते. कमबॅक कसं करावं याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये नरेश जुगरे या गोलंदाजाच्या माध्यमातून सिद्ध केला जातोय. फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस अँड डेफिनेटली विकेटचं पतन. धक्का दुसरा गाडेश्वर टीमला. बॅक टू द डगआउट.
खऱ्या अर्थानं आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून संपूर्ण पाणी बॉटल या स्पर्धेसाठी जेवढं पाणी लागेल तेवढे पाणी बॉटल त्याच्या माध्यमातून देण्यात आले ते आमचे खऱ्या अर्थानं आपण पाहतो युवा कार्यकर्ता गराडा गावचे एक युवा कार्यकर्ता खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कैलासजी पारधी या साहेबांचं इथून काही क्षणामध्ये आगमन आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया मनुष्यपूर्वक सहर्ष स्वागत. सामना ही तितकाच महत्वाचा. त्याला कॉपरेट करायचे पाण्याची माग केली जाते. चला आयोजकांना विनंती असेल की आपण पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकांचा वाद लिखेल संपला. पहिल्या डावामध्ये गाडेश्वर संघ पोहोचलाय 26 वरती, जिथे 2 धक्के दिलेत धामणी टीमनं. नरेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली. त्या षटकामध्ये अगदी आपण पाहायला गेलो तर फक्त 3 धाबा खर्च केल्या आणि त्यामध्ये 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. आणि जिथे आपण पाहायला गेलो पहिल्या षटकामध्ये 23 खर्च केल्या होत्या गोलंदाज प्रवीणनं आणि त्याच नंतर खऱ्या अर्थानं कमबॅक केला. प्रत्येक चौकार षटकार हॅट्रिकसाठी सुवर्ण संधी. फलंदाजासाठी तब्बल किरण शेट डुमना साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. खऱ्या अर्थानं कालच्या रात्रीमध्ये देखील आपण गाडेश्वर संघासाठी पारितोषिकं पाहिली होती आणि आज देखील मुख्य बासपीठावरून खऱ्या अर्थानं किरण शेट डुमण्या यांचं ATM आता खाली झालाय. फलंदाजासाठी सुवर्ण संधी. 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्याचनंतर आपण पाहतोय 3 चौकार जरी ठोकल्या तरी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथून देण्यात येईल. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी ज्या सामनावीराच्या ट्रॉफीज आपण पाहतोय त्या ट्रॉफीज आम्हाला या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून देण्यात आल्यात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. जाऊया मॅच कडे. सामना तितकाच महत्वाचा आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय संतोष कंडवी. वेगवान गोलंदाज, वेगाचा बेदात बादशाह या गोलंदाजाची ओळख खऱ्या अर्थानं आपण पाहिली. मात्र यंदाच्या हंगामामध्ये थोड्याशा बॅकफुटवरती या खेळाडूला पाहतोय. मात्र पुन्हा एकदा 30 दहशत आणि तोच दरारा घेऊन त्या मॅच मध्ये त्याला खेळ करावा लागेल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू प्रेमसाठी अक्कू टप्प्याचा होता. आपटी बाण चेंडू रिलीज केला होता. बाणची थोडीशी गडा मिडॉन मध्ये शतरक्षक तैनात दुसरे साठी निघालेत. रिस्की धाव. इथून मात्र काय घडलं जाईल पहा मैदानाच्या आतमध्ये. 2 धाबा वेगाने कन्वर्ट केल्यात. गुड आणि बिंडी द विकेट तिसऱ्यासाठी निघाले होत्या. जयवंत मात्र नाकार केला. प्रेमलान मिळाले ते 2 धाबा. 2 धाबेच्या मदतीनं संघाची वाढती धाबा संख्या दापलकेवरती 28 वरती पोहोचला गेलाय. 2 विकेट आणि चांगली गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळतोय. याही षटकावरती कमबॅक केला जाईल का? प्रहार केले जातील का? याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजरा लागल्या गेल्यात. तुडुंबासह भरलेलं चारी बाजूनं प्रेक्षक वर्गांचं हे मैदान. मात्र प्रेक्षक वर्गांचं करूया पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. लेग साईडला खेळायचा होता बट अंपायर सिग्नल इट्स वाईड बॉल. खराब चेंडू 1+1 अशा 2 धाबा मिळाल्या जातील. 2 धाबीच्या मदतीनं संघाची धाबा संख्या 30 रन ऑन अ कंप्लीट 30 बनल्यात, जिथे 2 धक्के देखील दिलेत गाडेश्वर टीमला. षटकामधील चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. गोलंदाजच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातो. एस ओके स्क्रीनवरती चेक केला जाईल. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातो. चांगली गोलंदाजी राहिली जाते याही षटकामध्ये. पहिल्या चेंडूपट्टी 2 धाबा, त्याचनंतर वाईड चेंडू 1+1 अशा 2 धाबा देखील मिळाल्या होत्या. रमेश शेठ बसमा धामणी खऱ्या अर्थानं पण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून धामणी संघ हा सामना विजय प्राप्त केला तर तब्बल 5000 रुपयाचं आर्थिक डोनेशन त्यांच्या माध्यमातून धामणी संघाला देण्यात येईल. मात्र यासाठी लढावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नाच्या कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी मात्र विजय प्राप्त करावा लागेल. समोर जयवंत जुगरेला पण पाहतोय. समोर खेळायचा होता. बॅट चेंडूचा फारसा संपर्क पाहायला मिळत नाही. यष्टांच्या मागे वारंवार चुका या जरूर आपल्याला पाहायला मिळतात. बाळाराम पारदीला पण पाहतो यष्टांच्या मागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. मात्र त्याच्या माध्यमातून देखील हा चेंडू त्याच्या माध्यमातून देखील थोड्याशा चुका पाहायला मिळतात. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने 31 वरती संघ पोहोचला जातोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलो धामणी संघानं हा सामना विजय प्राप्त केला. रमेश शेठ बसमा धामणी गावचे पोलीस पाटील त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी धामणी गावाला धामणी संघाला तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. मात्र त्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील धामणी संघाला. समोर तितकाच ताकदवार संघ अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेत. आज नव्याने उतरले गेलेत. गाडेश्वरच्या मैदानावरती घरच्या मैदानावरती जे बोलणार क्रिकेट संघ गाडेश्वर संघाला खेळायचा आहे आणि आतापर्यंत पहिल्या डाबामध्ये चांगली फलंदाजी तरी मी तर म्हणेन राहिली गेल्या. 31 बनल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती प्रवीणचं षटक महागडं होता आणि त्यानंतर 2 षटकांमध्ये कमबॅक केलाय. पटका पसला जातो.
गलीमध्ये शतरक्षक तैनात पकडलाय जल संपलाय फलंदाज प्रेमचा खेळ धक्का तिसरा दिला जातो गाडेश्वर टीमला फलंदाज बाद आपण पाहतो ज्या पाहुण्याच्या चतुर्थीने वाट पाहत होतो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जेवढं पाणी लागेल ते पाणी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आले पाणी बॉटल त्यांच्या माध्यमातून देण्यात आले खऱ्या अर्थानं गराडा गावचा एक युवा उद्योजक युवा कार्यकर्ता कैलास शेठ पारधी या साहेबांचं शुभ आगमन आपण पाहतो फटाकड्यांच्या आतषबाजीनं त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय कैलास शेठ पारधी साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत स्वागत नवीन फलंदाज राहुल मैदानावरती दाखल झालाय राहुल साठी पहिलं चेंडू अगदी आपण पाहतो लेग साईडला कट करण्याचा प्रयत्न अंपायर सिग्नल वाईट बॉल 1+1 अशा बोनसच्या स्वरूपामध्ये 2 धाबा मिळाल्या जातील या 2 धाबेच्या मदतीने संघाची वाढती धावा संख्या धावफलकीवरती 33 वरती संघ पोहोचला ज्यामध्ये महत्वाच्या 3 विकेट प्राप्त केल्यात तिथे आपण पाहतो शुभम बाद झालाय प्रेम बाद झालाय प्रदीप देखील बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये जेवण जुगरे आणि सोबतीला राहुल ही जोड साकली मैदानाच्या आतमध्ये षटकामधील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे जेवण जुगरेनं 3 षटकार लगावले तर प्रकाशजी चौधरी यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असणारा गोलंदाजी चांगली पाहायला मिळते टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्पिन पाहायला मिळतो त्यांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये दास्तानामध्ये चेंडू बिसावला जातो डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडू खेळला जातो प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज जेवण जुगरेसाठी हे सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते प्रकाशजी चौधरी यांच्या माध्यमातून जेवणसाठी पारितोषिक लाभले जात आहेत सलग 2 चौकार आले तरी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रकाशच्या माध्यमातून देण्यात येईल जेवण जुगरेसाठी हे सुवर्ण संधी आपण पाहतोय आणि त्याचनंतर धामणी संघानं सामना विजय प्राप्त केला तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धामणी गावचे पोलीस पाटील आदरणीय रमेश शेठ बसमा या साहेबांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे धावचितची नामी संधी विकेटचं पतन चौथा धक्का इथून बॅटिंग करण्याचा जय बोलनाथ गाडेश्वर टीमला फलंदाज बाद मॅन ऑफ द मॅच राहिला होता पहा जिथे आपण सामना पाहिला होता एका साईडला हरिग्राम आणि त्यांच्या विरोधामध्ये धोदाणी संघ तो सामना पण पाहिला होता ज्यानं फलंदाजी करत असताना 22 धावा बनवल्या होत्या चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली होत्या फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या दिलीप सांबरी ठरला होता तो सामन्याचा हिरो विनंती असेल दिलीपला की मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती या कैलास पारधीकडनं देखील चौकार षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज जेवण जुगरेसाठी खऱ्या अर्थानं पारितोषिकांची खैरात केली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचनंतर आपण पाहतोय संदीप ठाकूर यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार लगावल्या तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथून जेवणसाठी सुवर्ण संधी टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करू रानसई ब संघाचा संघनायक आणि इसांबे खालापूर या संघाचे संघनायकाला विनंती असेल की आपण टॉससाठी मुख्य व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा मॅचकडे जाऊया सामना तितकाच महत्वाचा जिथे गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रघुनाथ बसमा या गोलंदाजाला डावकुऱ्याचा एक वेगवान गोलंदाज फार चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिल्या मात्र या मॅच मध्ये कितपर्यंत धावा रोखल्या जातील त्यावरती आता प्रेक्षकांच्या नजरा लागल्या गेल्या संघाची टोटल धावा संख्या 33 वरती पोहोचल्या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जे बोलनाथ क्रिकेट संघ गाडेश्वर समोर जयवंतला पण पाहतोय अंतिमचं षटक हाणामारीचं षटक हाफ ट्रॅकर होता आडव्या बाटने खेळायचं होता समोर खेळले जातात बॅक टू द बॉलर एक मिळेल फक्त सिंगलच्या मदतीने संघाची धावा संख्या धावफलकेवरती पुढे सरसावले जातो 34 आकड्यावरती पोहोचले जातात दिलीप सांबरी मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता ते पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करतो कैलास पारधी साहेबांना विनंती करू की आपल्या पवित्र शुभ हातानं मॅन ऑफ द मॅचचे किताब आपण दिलीप सांबरीला द्यायचं जबरदस्त खेळ राहिला
आणि अरिग्राम संघाला पराभूत करत अगदी दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. अभिनंदन दोदानी संघ. मॅच कडे जाऊया. सामना तितकाच महत्वाचा मैदानावरती रंगला जातो. पहिला चेंडू पेस केला होता जेवन झुगरेनं, हलक्या हातानं कट केला होता. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दीपक या फलंदाजाला पण पाहतोय. रघुनाथच्या षटकामधील दुसरा चेंडू अप्रॅकन होता, समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच इशारा करतात वाईट चेंडू. उजव्या अशा बऱ्याचशा बाहेरून जाणारा अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अभ्यंतर एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकेवरती 35 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. मोठे फटके येत नाहीयेत, मात्र त्यामुळे सिंगल डबलला प्राधान्य धाबा लागतोय. धाबा कशा येवत, मात्र धाबा बनणं महत्वाचा. ही गाडेश्वर संघासाठी मित्र म्हणून भरपूर महत्वाचा. मोठे फटक्याचे प्रयत्न केले जातात, त्यामध्ये विकेट संपन्न होत आहेत आणि त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य दिला जातो. धाबा कशाही बनत, मात्र धाबा बनणं महत्वाचा. 40+ धावसंख्या जरी बनली तरी चांगला फायटिंग स्कोर पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाही. रघुनाथ तयार आहे, समोर दीपक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा एस्टाच्या मागे पकडलाय जल, धक्का दिला जातो. इथून 5वा बॅटिंग करत असताना जे बोलणार गाडेश्वर टीमला. दीपक बॅक टू द डगआउट. चिमग्या चौधरी साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. दोदाणी गावच्या सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या सोबतीला बाळू सांबरी या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच कडे जाऊया. सामना तितकाच महत्वाचा. संजय गुटे मैदानावरती दाखल झाला. बॅटची कडा लागली होती आणि त्यांच्या मागे पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पप्प्या पारदीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळतोय. जसे जसे डॉट चेंडू फेकले जातील तशा तशा धावसंख्येवरती ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण पाहायला गेलो तर संघ 35 वरती पोहोचला गेला. षटकातील अगदी पाहायला गेलो तर काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. शेवटचं षटक त्यामध्ये आपण पाहतोय धावसंख्या रोखली जात्या. वन्स अगेन वन मॉर डॉट बॉल, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी याही षटकामध्ये पाहायला मिळत्या. पहिलं षटक महागडं फेकलं होतं प्रवीणचं आणि त्याच नंतर या षटकावरती आणि मागील षटकामध्ये अगदी आपण पाहायला घेतो संतोषनं फक्त 7 धाबा खर्च केल्या होत्या. नरेशनं 3 धाबा खर्च केल्या होत्या आणि याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळत्या. वारंवार डॉट चेंडू फेकले जात आहेत. धावेंवरती ब्रेक लावण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातो. हा ट्रॅकर होता, आडव्या बॅटने खेळायचा होता. अजून एकदा डॉट चेंडू फेकला जातो. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. घरच्या मैदानावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतो गाडेश्वर संघाच्या फलंदाजाला मात्र गोलंदाजच्या तालावरती नाचवला जातो. याचं एकमेव कारण गोलंदाजी भरपूर चांगली केली जाते. या षटकामध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून रघुनाथ बसमा डावखुऱ्याचा एक वेगवान गोलंदाज. अजून एकदा डॉट बॉल, क्या बात आहे. एंड ऑफ द ओव्हर. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावामध्ये धावा बनवल्यात गाडेश्वर संघानं 35. येणारे बॉल असतील 24 आणि उत्तरार्धामध्ये बनवायच्या 36 धावा. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना जे वाघोबा क्रिकेट संघ मोठी धामणी टीमला. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती इसांबे खालापूर या परिसरामधील एक इसांबे संघ आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने त्या संघाचे बिग पॅकर्स दीपकजी हिलम यांचं देखील त्या मुख्य व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान केला जाईल. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. चला, रानसाई संघाचे कॅप्टन शेवटचा अंतिम पुकार असेल पहा. रानसाई संघाचा कॅप्टन मग आला नाही तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याच्याकडे लक्ष असू द्या. आपण सन्मानाकडे जाऊया, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण पाणी बॉटल आम्हाला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्या गेलेत ते आमच्या कैलासजी पारधी या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. आणि त्याचनंतर अरुण वाघमारे साहेब त्यांचा देखील इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संबे क्रिकेट संघाचे बिग पॅकर्स दीपक हिलम या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातो. स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धा आपण पाहतोय फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप अजित फ्रेंडशिप चषक या स्पर्धेमध्ये त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. तो सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्व प्रकाशजी चौधरी यांना आम्ही विनंती करू की आपला पवित्र शुभ हाताने मात्र इथून हे 2 व्यक्तिमत्वांचे यथोचित मान सन्मान करायचा. खऱ्या अर्थानं राजेंद्र गुटे उर्फ बेल्या यांच्या नावाला उजेला देणारी स्पर्धा आपण पाहतोय आणि एक त्याची आठवण आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये राहावी यासाठी मात्र आयोजकांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
यथोचित मान सन्मान खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. इसांबे क्रिकेट संघाचे बिग पॅकर्स खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प, या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. साहेब आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि त्याचनंतर सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाणी बॉटल देण्यात आले ते आमच्या कैलासबाई पारधी, त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय कैलास पारधींना की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा. कराड गावाच्या खऱ्या अर्थानं आपण पाहतोय युवा उद्योजक म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहतोय, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांना आपण सातत्यानं पाहतोय, शैक्षणिक क्षेत्रामधील अग्रेसर असलेलं एक मोठं नाव खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आज त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण पाणी बॉटल आम्हाला ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेत त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातो. मी विनंती करतो स्पर्धेचे सर्व आयोजकांना विनंती करू की आपल्या पवित्र शुभाताना इथून मात्र कैलासजी पारधी साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प, या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मात्र कैलास पारधी साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. साहेब आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. टॉस केला जाईल जिथे आपण पाहतो एकाच साईडला इसांबे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धे फाईट करतोय रानसाईब, या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. कैलासबाई पारधी यांच्या पवित्र शुभ हाताने इथून नाणेफेकीचा कॉल केला जातो. एका साईडला आपण पाहतोय इसांबे खालापूर परिसरातील एक दाता संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय उरण परिसरामधील एक मोठा संघ अर्थातच गावदेवी रानसाईब, या दोन संघांमध्ये इथून पॅटल आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय रानसाई संघानं. जे काही डिसिजन असेल त्यावरती आपण लगेच अंमलबजावणी करा. सामना संपल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. उत्तरार्थाला जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवरती जातील याच परिसरातील एक गोड आवाज अर्थातच सूरज वाघ. थँक्यू सो मच अमोल. यामागचा गोड आवाज जरूर आपण ऐकला. अमोल जिबीर यांचा जरूर आपण पाहतो. कालच्या रात्रीमध्ये देखील त्यांचा गोड आवाज जरूर ऐकला होता आणि आजच्या रात्रीमध्ये देखील त्यांचा गोड आवाज जरूर या स्पर्धेमध्ये ऐकतो. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन, लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. काउंट डाऊन स्टार्ट नाव. 3, 2, 1, गेम इज ऑन. दुसऱ्या सत्राला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज, फुलठास बॉल होता आणि आपण पाहत त्यावरती प्रहार करायचा. सलीम मिळाला छत्रक्षक जरूर आपण पाहतो. निलेश भगतला चेंडू उचली पैकी पर्यंत. इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक देखील रोटेट झाल्या. इथून आपण जर पाहणार फलंदाज बालराम पारधी आणि त्याच्या सोबतीला नरेश जुगऱ्या ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये खरं दाखल झाले. आज दोन्ही संघाचे भरपूर सारे पाठी वर्ग जरूर आपल्याला पाहायला कुठल्या संघावरती बारी पडेल हे देखील काही क्षणामध्ये करता जरूर रिझल्ट लागला जाईल. स्ट्राईक एंडवरती सज्ज फलंदाज नरेश जुगऱ्या. इथून स्ट्राईक एंडवरती सज्ज गोलंदाज सज्ज. ओ खोला टाकल्या निश्चित आपण पाहणार लॉंगॉलला डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात द्या. इथून मात्र जरूर एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला एका सिंगलच्या साहाय्याने संघाची धाबा संख्या टोटल 2 अंकावरती धाबा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. आपण पाहायला गेलं प्रथम बॅटिंग करताना टीम गाडीच्या संघाने 35 धाबा बनवल्या होत्या आणि त्यानंतर 36 धाब्याचं टार्गेट सेट केलं गेलं. इथून टीम आपण जर विचार केला तर जे वाघोबा दामने संघापुढे क्लीन बोर्ड लाकूड तोड गोलंदाजी इथून करत असताना गोलंदाज शुभम सौदर्या आणि पार विकेटचं बदन. मोठा धक्का. टीम बॅटिंग करत असताना जे वाघोबा दामने संघाला फलंदाज बाद. प्रेक्षक वर्गांना सांगू इच्छितो एका साईडला टीम जे वाघोबा दामणी संघ आणि त्यांच्या प्रतिस्पर्धे खेळतो टीम जे बोलीनाथ गाडीचर संघ मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ एकाच ताकदीच्या मैदानाच्या आतमध्ये उतर आपल्याला पाहून केलाय जबरदस्त स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द बार. येतोय गगनचुंबी सिक्सर.
धावसंख्या टोटल 8 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले गेले गोलंदाज सज्ज. आणखीन एक खेचण्याचा प्रयत्न, पटका फसला गेला, मिडाला क्षेत्ररक्षक तैनात. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? ज्या खेळाडूनं मागील बॉलवरती षटका ठोकला होता आणि इथून मात्र त्या फलंदाजाचा झेल सोडला गेला मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र या रीतीच्या चुक्या केल्या तर गाडेश्वर संघ आपण घरचा रस्ता पकडावा लागेल. इथून या दोन धाब्याच्या सायन संघाची धावसंख्या टोटल डबल डिजिट मध्ये 10 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले गेल्या. दोन्ही संघ एकाच ताकदीचे दोन्ही संघ कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधात पाहिलेत, कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजलंय, कित्येक वेळा एकमेकाला धूळ चारल्या, कित्येक वेळा एकमेकाला खडे सारलेत. आज रव्याने रीतीनं फ्रेंडशिप चषकामध्ये हे दोन संघ आमने सामने. ओ फुल ठास बॉल होता. इथून आपण पाहायला गेलं तर पॅडवरती चेंडू रिलीज झाला, पंचांकडे लावले आपले जर आपण पाहिलं त्या पंचांना आपल्याला पेटाळून लावल्या. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल, पंचांचा इशारा आला गेला. षटक क्रमांक 1 संपला गेला आणि पहिल्या षटकाच्या मदतीने बॅटिंग करत असताना टीम जे बागोबा धामणी संघ जाऊन पोहोचला गेला 11 अंकावरती. लास्ट ऑफ 1 विकेट. मध्ये उरले चेंडू 18 आणि बरोबरचे 25 धाबा मैदानाच्या आतमध्ये. एखादं कमबॅक षटक अत्यंत भरपूर महत्वाचं राहील टीम जे बोलण्यात गाडशोर संघाला मैदानाच्या आतमध्ये. हे दोन संघ आमने सामन्या जरूर खरं राहायला गेल्यात. दोन्ही संघाच्या पाठीवर घ्या भरपूर झाले जल्लोष करतात मैदानाच्या आतमध्ये. गोंदाज सज्ज, दुसऱ्या षटकात सुरुवात. फुलठास बॉल आणि त्यावरती प्रार इलिव्हेशन कमी, क्षेत्ररक्षक तैनात, विकेटचं पतन, मोठा धक्का. टीम जे बागोबा धामणी संघाला फलंदाज होईल बाद. थँक्यू सो मच डीजे. जबरदस्त मॅच तू रंगली जात्या. अद्याप आपण जर विचार केला दोन्ही संघापुढे सामना बॅलन्स या 50% सामना धामणी संघापर्यंत, 50% सामना टीम जे बोलनात गाडशोर संघापर्यंत. जरूर आपल्याला पाहिल्या पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन, विकेट मिळवली गेल्या. निलेश भगत या गोलंदाजानं गोलंदाज सज्ज. ओ इथून आपण जर पाहायला गेलं गुडलेस पानवरती चेंडू रिलीज झाला, थोडीशी उचलली, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातोय. डॉट बॉल. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण जुगरेला निश्चित आपण पाहतोय. अपकमिंग यंगस्टार या खेळाडूच्या माध्यमात बरेचसे विक्रम या खेळाडूच्या नावावरती राहिलेत. बरेचसे सामन्या आपल्या फलंदाजाच्या जोरावरती जिंकून दिलेत. इथून मात्र चमकावं लागेल, हिरो बनण्याचे चान्स या मैदानाच्या आतमध्ये. ओ उडवलाय, फटका पसला गेला, एलिव्हेशन कमी, बॅक टू द बॉलर. इथून निश्चित आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? सेकंड अटॅम्प मध्ये इथून मात्र झेल कॅरी केला जातं. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द नाईट. फलंदाज बाद.
दर्शकां शुभम चौधरीला आपण पाहतोय जबरदस्त झेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल जरूर आपल्याला पाहायला मिळाल. निलेश चेंडूवरती जरूर पोहोचला होता. त्यानंतर सेकंड अटॅकमध्ये शुभमने केलेली लाजवाब फिल्डिंग, इथून मात्र महत्वाची विकेट इथून करता मिळवली गेली. टीम आपण जर विचार केला तर जय बोलनाथ गाडजो संघाने मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॉलिंग जर आपण पाहिला निलेश भगतच्या माध्यमात राहिलो होत्या. थोडासा बागफुटला खेळाडू जर आपण पाहिला होता निलेश भगतला. आज आपण पाहायला गेलं तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन पुन्हा एकदा हा खर तर खेळाडू उतरला गेलाय. आपण पाहिलं तर भरपूर साऱ्या स्पर्धा जरूर पाहिलं होता. थोडासा बॅकफुटला खेळाडू जर आपण पाहिला आणि आज घरचं मैदान या आणि घरच्या मैदानावरती जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून राहिला जातो. अद्यापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर जिथपर्यंत शेवटचा बॉल फेकला जात नाही तोपर्यंत मॅचचा निकाल लागला जात नाही. आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये सरड्यासारखा रंग बदलणार खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. गोलंदाज सज्ज आहे. ओ क्या बात आहे. गुडल्या स्पॉट वरती चेंडू रिलीज झाला. थोडीशी उचली विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसरला जातोय. चला रानसे संघ जो का आपला डिसिजन आहे तो कळवायचे बा. रानसे संघ फील्ड फर्स्ट येस ओके. लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचे बा. गोलंदाज इथून सज्ज. इथून जोर आपल्याला पाहायला जबरदस्त बॉलिंग इथून खतर राहिले जाते निलेश भगत या गोलंदाजाच्या माध्यमातून जबरदस्त बॉलिंग. ओ मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. पंचांचा इशारा आला गेलाय. नो बॉलचा इशारा आला गेला. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. दोन्ही फलंदाज एका सेंडला जरूर आपण पाहिलं द्या आणि त्याच नंतर आपण जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. वन प्लस वन अशा दोन धाबा जरूर आपण पाहायला गेला तर मैदानाच्या आतमध्ये खराब गोलंदाजी राहिले तर विकेट किपर देखील चकमा दिला होता आणि त्यानंतर बाकअप देखील राहायला गेला. पण या दोन धाबा ना ओके या दोन धाब्याच्या सायन्य संघामध्ये धाबा संख्येमध्ये बोरेल 13 धाबा धावपलके भरत्या उरले चेंडू 14 बनबाचे 23 धाबा मैदानाच्या आतमध्ये. अद्याप दोन्ही संघ पुढे सामना बाराचा. अद्याप नरेश उगरे जर मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आमने संघाच्या पाठी वर्गाच्या नजरा या खेळाडूवरती जरूर निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज निलेश भगत. पंचानं आपला हेलिकॉप्टर गुमावला गेला. उघडा डोळे पहा नीट. पुढील बॉल फ्रीट मैदानाच्या आतमध्ये फ्रीटचा बॉल आम्ही संधी घ्यावी लागेल. फलंदाज तयार आहे. गोलंदाज देखील तयार. बॅटची टॉप फ्रीटचा बॉल इथून जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. फ्रीटचा बॉल होता आणि त्यावरती थोडासा बाटला बरंच झाला होता आणि त्या संदर्भात आपण जर विचार केला तर फलंदाज बाद नसणाऱ्या इथून मात्र डॉट बॉल फ्रीटचा बॉल होता. नामी संधी घ्यायची होत्या आपण जर विचार केला तर खेळाडूला आणि त्या संदर्भात आपण जर विचार केला तर डॉट बॉल आणि डॉट बॉल जेवढे फलंदाज डॉट बॉल खेळतील तेवढा फलंदाजावरती प्रेशर जरूर निर्माण आपल्याला पाहायला मिळेल. निलेश भगतनं केलेली लाजवाब गोलंदाजी इथून मात्र कमबॅक केला गेलाय. या खेळाडूनं फलंदाजी करत अपयश आलो होता आणि त्यानंतर चेंडू जसा हातामध्ये भेटला त्यानंतर लाजवाब गोलंदाजी राहिली गेले. गोलंदाज सज्जा उडवलाय. बॅटच्या स्लॉट मध्ये इलिव्हेशन कमी. क्षेत्ररक्षक तैनात. विकेटचं पतन. मोठा धक्का. बॅटिंग करत असताना वागोपात आमने संघाला फलंदाज होईल बाद. नरेश पाक टू द पॅव्हिलियन. मान्यवरांची करतो मांदे आले गेले होते त्यानंतर इथून शुभ सन्मान जरूर केला जाईल त्या मान्यवरांचा. बाळूशेठ सांबऱ्या गोदाणीचे कार्यकर्ते इथून मात्र त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. आज खरं तर मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग जरूर खरं तर जॉईन झाले आले सर्व मान्यवरांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनाच्या पूर्वक सहर्ष स्वागत द्या आणि त्यानंतर इथून शुभ सन्मान केला जाईल. बाळूशेठ सांबऱ्या या साहेबांचा इथून मात्र शुभ सन्मान केला जाईल. दोदानी गाभाचे कार्यकर्त्या म्हणून सातत्याने त्यांच्याकडे नेहमी ओळखलं जातं. निश्चित आपण पालक त्यांचा इथून शुभ सन्मान केला जातो. या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रकाश दादा चौधरी यांच्या पवित्र शुभातना इथून जरूर शुभ सन्मान केला जातो. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचा प्रतीक गुलाब पुष्पा आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना आम्ही सन्मानित करतो. साहेब पुन्हा एकदा तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनाशापूर्वक सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅच कडे. आज भरपूर महत्वाच्या अद्याप दोन्ही संघा पुढे सामना बॅलन्स या. आपण जर विचार केला उरले चेंडू 12 आणि बनवायचे 23 धाबा मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल आणि 23 धाब्याची गरज आहे. पहिल्या षटक होतं शुभम चौधरीनं आणि त्यामध्ये 11 धाबा खर्च केल्या होत्या.
दुसरं षटक निलेश भगत ना त्यामध्ये अवघ्या 2 धाबा खर्च करत असताना 3 फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलं त्या खेळाडूकडे. लाजवाब गोलंदाजी करत राहिलं होतं निलेश भगतच्या माध्यमातून. थोडासा खेळाडू बॅकफुटला जरूर आपण पाहिला होता आणि पुन्हा एकदा इथून मात्र चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला जातोय. 12 बॉल आणि बनबाच्या 23 धावा मैदानाच्या आतमध्ये. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेलाय. फलंदाज रघुनाथ बसमा. ज्या वेळी दामणे संघ अडचणीमध्ये असतो त्या वेळी खेळाडूच्या माध्यमातून चांगला खेळ नेहमी राहिला जातोय. इथून मात्र हिरो बनण्याचे चान्स या इथून मात्र संधीचं सोनं जरूर खराब लागेल मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त सामना इथून रंगला जातो. ज्या रीतीने प्रेक्षक वर्गांना सामना अभाव होता आणि इथून मात्र त्या रीतीचा सामना तर मैदानाच्या आतमध्ये राहिला गेलाय. कुठला संघ कुठल्या संघावरती भारी पडेल हे देखील काही क्षणामध्ये रिझल्ट लागला झाली तर आपण पाहायला गेलं तर नुकताच त्यांचं शिवबाग पण निश्चित आम्ही पाहिलं होतं. बाळू सामरी या साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचं डोनेशन लाभलं. साहेब तुमचं पुन्हा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आभार या. जाऊया मार्चकडे. तिसऱ्या षटकावरती गोलंदाज प्रदीपला आपण पाहतोय. क्या बात आहे. हलक्याला ड्राईव्ह केला निश्चित आपण पाहतो. स्क्वेअरला छत्रशक तैनात थोडीशी मिस फिल्डिंग इथून करता जरूर पाहिले होत्या आणि इथून या 2 धावा सहज पुणे मैदानाच्या आतमध्ये. अद्यापर्यंत आपण जर विचार केला चांगला खेळ खराब लागेल. चांगले बॅटिंग जरूर खराब लागेल. संघाची धावा संख्या टोटल आपण जर विचार केला तर 15 अंकावरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. अद्यापर्यंत संतोष आणि त्याच्या सोबतीला रघुनाथ बसमा ही जोड साखळ्या अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र या 2 फलंदाजाला एखादी पार्टनरशिप क्रिकेटमध्ये एखादी पार्टनरशिप बनवणं भरपूर महत्वाचे राहील. गोलंदाज सज्जा उडवलाय. फटका बसला गेलाय. शतरक्षक तैनात नोमा स्टँड मध्ये चेंडू रिलीज झाला. इथून आपण पाहायला गेलं तर या तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो मैदानाच्या आतमध्ये. हो इथून पंचाने इथून मात्र रेफर केला जातोय तिसऱ्या पंचांकडे. इथून मात्र आम्ही निश्चित तिसरा डोळा आपल्याकडे इथून आया. इथून मात्र निश्चित स्क्रीन वरती चेक केला जाईल. डेंजर झोन मध्ये फलंदाज जरूर आपण पाहतो रघुनाथ बसमा. इथून मात्र रघुनाथ बसमाची विकेट भरपूर महत्वाच्या. तिसऱ्या पंचाचा इशारा आला गेला. ओ युटी आउट. मोठा धक्का. टीम जे बागोबाद आमनी संघाला फलंदाज होईल बाद. त्यास आपण पाहतो मागील षटक गतळ होतं गोलंदाज निलेश भगतन. त्यासाठी आपण जर विचार रामाबाग या साहेबांच्या माध्यमातून निलेश भगतनं 3 विकेट मिळवलं गेलं. त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आला गेलं. ते जीपे करतील त्यांना. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पवन खंडबी मैदानाच्या आतमध्ये हलक्यातनं क्लिक केला. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळता. एका टप्प्याने चेंडू अडवला जातोय. त्यानंतर एक सिंगल जरूर मैदानाच्या आतमध्ये राहिला. मागील आपण जर विचार केला तर जिथे धाव घ्यायची गरज होत्या तिथे मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला रघुनाथ बसमा. इथून आपण पाहायला गेलं तर चांगला खेळ खराब लागेल 2 फलंदाजाला. इथून मात्र संतोष खंडबी अद्याप मैदानाच्या आतमध्ये. दामणी संघाच्या पाठीराग्याच्या नजरा या खेळाडूवरती जरूर आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावा संख्या टोटल 18 अंकावरती धावा संख्या जाऊन पोहोचल्या. त्यामध्ये फलंदाज बाद झाले 5. बॅटची टॉप पेज लागले होते. विकेट किपरला चकमा देत असताना बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. लॉंग स्टॉप सीमा पार टोकला जातो. निर्णायक क्षणी चौकार. इथून आपण पाहणार विकेट किपरनं केलेल्या चुक्या इथून मात्र भरपूर महागात पडतील टीमचे. भोलेनाथ गाडेश्वर संघाला. संघाची धावा संख्या टोटल 22 वरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. 22 धाबा या षटकातील काहींशी बॉल शिल्लक अद्याप जरूर आपल्याला पाहायला मिळतील. अद्याप जर संतोष हे मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र दामणी संघाच्या भरपूर साऱ्या पाठी राखायच्या नजरा या खेळाडूवरती जरूर राहायला गेलं. आपण पाहायला गेलं गोलंदाज सज्ज प्रदीप इथून तयार. कोला टाकल्या चेंडू हलक्यात ड्राईव्ह केला. लॉंगला छत्रक्षक तैनात. इथून आपण जर विचार एक धाव सहजरित्या पुन्हा मैदानाच्या आतमध्ये राहिल्या जाते. अचूक पैकी क्लेट देखील चांगला.
इथून एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये राहिली जाते. एका सिंगलच्या सहाय्याने संघामध्ये धाबा संख्येमध्ये भर संघाची धाबा संख्या 23 या अंकावरती धाबा संख्या जाऊन पोहोचली आहे. 36 धाब्याचं टार्गेट आहे. इथे आपण पाहतो धाबा डिफेन्स केला जातील का धाबा बनवल्या जातील हे देखील प्रेक्षक वर्गांच्या नजरा जरूर या सामन्यामध्ये लागल्या गेल्या. आपण पार दोन्ही संघ एक खास ताकदीच्या अनेकदा हे दोन संघ आमने सामने पाहिलेत आपण. आज नव्या रीतीनं फ्रेंडशिप चषकामध्ये हे दोन संघ जरूर करता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज प्रदीप. ओ जबरदस्त फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडं. हा टोकला जातोय. निर्णायक क्षणी पुन्हा पवन खंडवीच्या बॅटमधनं सिक्सर. थँक यू सो मच डीजे. क्या बात है पवन खंडवी अपकमिंग यंगस्टार. आणि त्याच्या माध्यमात ज्या पटक्याची गरज होती तो पटका त्याच्या माध्यमात तर लगावला गेला. क्या बात है. उरले चेंडू 6 आणि आता बनबाच्या दाबा 7 मैदानाच्या आतमध्ये 36 धाब्याचं टार्गेट या. इथून मात्र 6 चेंडू आणि बनबाच्या 7 धाबा मैदानाच्या आतमध्ये. जर हा षटकार वाचला असता त्यानंतर आपण जर 20 षटकार तर शेवटच्या षटकावरती गोलंदाजावरती चांगली गोलंदाजी राहिली असत्या. आणि त्यानंतर आपण पाहतो पवन खंडवीनं टोकला गेला षटकार. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून करता राहिला होता. उरले चेंडू 6 आणि बनबाच्या 7 धाबा मैदानाच्या आतमध्ये. जरूर आपण पाहत एका साईडला उशिराला प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो. एका साईडला टीम जे भोलेनाथ गाडीचा संघ आणि त्यांच्या प्रतिस्पर्धे खेळतोय टीम जे बागोबा दामनी संघ. हे दोन संघ आमने सामने जरूर खर तर मैदानाच्या आतमध्ये राहिले गेलेत. आता उरले चेंडू 6 आणि बनबाचे मैदानाच्या आतमध्ये 7 धाबा टीम जे बागोबा दामनी संघाला. शेवटच्या षटकावरती गोलंदाज प्रेमला निश्चित आपण पाहतो. अपकमिंग यंगस्टार जरूर आपण पाहतो. अचानक बरेचसे सामने आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती जिंकून दिलेत. इथून मात्र हिरो बनण्याचे चान्स या. जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावं लागतील टीम गाडेश्वर या संघाला. इथून मात्र मॅच मध्ये जर वापसी करायची असेल तर 7 चेंडू 7 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक वर्ग एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या या सामन्यासाठी. क्या बात या. 7 चेंडू आणि बनबाच्या 7 धाबा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज. ओ क्या बात या. जबरदस्त चेंडू स्लो रीतीने चेंडू. गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं भरपूर महत्वाचं. इथून मात्र डॉट बॉल जेवढे डॉट बॉल खेळतील तेवढं फलंदाजावरती प्रेशर जर्मनीचा आपल्याला पामला. मित्रांनो आपण जर विचार केला सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ जरूर आपल्याला पाहायला मिळतात. कधी सामना गाडीच्या संघापुढे तर कधी सामना दामनी संघापुढे जरूर आपल्याला पाहायला. 5 चेंडू 7 धाब्याची गरज. उडवलाय पटका पसला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात लांगलला. कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. विकेटचं बटन मोठा धक्का इथून लागला जातोय टीम जे बागोबा दामनी संघाला. फलंदाज बाद. बाळू इथून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 चेंडू 7 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. जे बोलतात ना मंजिले मिलना तो मुकंदर की बात द्या लेकिन हम लढे नाही हे तो गलत बात द्या. लढावं लागेल. प्रयत्नाचे खरा कष्ट करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आहे प्रेम. थोडासा रनर मध्ये अडथळा निर्माण झाला आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र 2 चेंडू अडथळे अद्याप खेताब खर्च केले नाही. आणि त्यानंतर आपण जर विचार केला तर एका फलंदाजाला बाद केला. 4 चेंडू 7 धाब्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग जॉईन झाला गेलाय. आपण ज्या पाहायला तर ज्या रीतीने प्रेक्षक वर्गांना सामना अभाव होता त्या रीतीचा सामना करतोय मैदानाच्या आतमध्ये. जरूर आपल्याला पाहायला 4 चेंडू 7 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. करतर जरूर आले गोलंदाज प्रेम तयार आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज आहे.
ओ क्या बात आहे, चालाकी चालाकी चालाकी. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. प्रेशर प्रेशर फलंदाजावरती जरूर आपल्याला पाहायला उरले. चेंडू 3, 7 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये प्रेमनं केलेली लाजबाब गोलंदाजी. इथून मात्र 36 धाबा डिफेन्स केला जातील का टीम? आपण जर विचार केला तर गाडचोर संघाच्या माध्यमातून अद्यापर्यंत आपण जर विचार पवन नॉन स्ट्राईक एंड वरती ज्याच्या बॅटपणा मागील त्या षटकावरती शेवटच्या बॉलवरती षटकार पाळवता. इथून मात्र त्या फलंदाजाला स्ट्राईक देणं भरपूर महत्वाचं राहील. गोलंदाज सज्जा. ओ सुपला शॉट, क्या बात आहे. बॉल चाला आपण पाहायला गेलं तर सीमा रेषेच्या पलीकडे टांगा पलटी गोडा परत. बॉल पे नंबर आहे 4, चौकार. त्या संदर्भात आपण जर विचार केला तर त्या संदर्भात प्रेमसाठी सुवर्ण संधीतून जर सामना जिंकला तर बसंत शेठ पारदिया यांच्या माध्यमातून प्रेमसाठी 500 रुपये दिला जातील. 2 चेंडू 3 धाब्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त खेळ इथून राहिला जातो. आपण पाहतोय या स्पर्धेतील सर्व आयोल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो. 2 चेंडू बनबाच्या 3 धाबा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज प्रेम. बालून आता मात्र निर्णायक क्षणी टोकला गेला. चौकार. गोलंदाज सज्ज. 2 बॉल 3. उडवलाय. पटका पसला गेला. एलिव्हेशन कमी. विकेटची नामी संधी. विकेटचा पतन. हो क्या बात आहे. मोठा धक्का. टीम बॅटिंग करत असताना जे बागोबाद आमने संघाला फलंदाज बाद. धावा. जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक आता उभे राहिलेत. जे प्रेक्षक उभे होते ते मात्र आता पायांच्या बोटावरती उभे राहिलेत मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 3 धाब्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. नौका फलंदाज समर कणबी मैदानाच्या आतमध्ये. जे बोलतात ना लहरों से मिलकर नौका पार नहीं होत्या, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होत्या. कोशिश करावी लागेल. 1 बॉल 3 धाब्याचं समीकरण. एकदा प्रेक्षक वगैरे सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या. 1 बॉल 3. ओ मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय जबरदस्त चेंडू इथून रिलीज केला होता. सामना जिंकला जातोय. टीम जय भोलेनाथ गाडेश्वर संघ अडलक टीम जय बागोबाद आमने संघ. तुम्ही देखील चांगल्या रीतीने फाईट दिल्या. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून काय गोलंदाजी केल्या. गोलंदाज प्रेमनं 6-0 मध्ये बनवायच्या होत्या 7 धाबा. तिथून मात्र सामना आला होता 1 चेंडू 3 धाब्याचे गरण आणि त्यामध्ये देखील सामना जिंकला.